नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला टॉपिक असणार आहे RNA व RNA चे प्रकार. तर RNA आपल्या शरीरामध्ये जेनेटिक माहितीचा साठा ठेवतो, जसं DNA आहे. DNA आणि RNA बद्दल आपण आधीच माहिती बघितलेली आहे. तर आज आपण बघणार आहोत RNA. RNA चा फुल फॉर्म काय आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग RNA चे काही टाइप सुद्धा आहेत जे की प्रोटीन सिंथेसिसला म्हणजे प्रथिन संश्लेषणाला मदत करतात. तर हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व फ्री PDF मध्ये मिळणार आहे. ओके, सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला. तर बघा, RNA चा फुल फॉर्म काय आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग हे अशा प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड काय आहे? हे ऍसिड आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला समजतं काय आहे? ऍसिड. DNA सुद्धा ऍसिड आहे आणि RNA सुद्धा ऍसिडच आहे. ओके. मग हे अशा प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड जे केंद्रकामध्ये व पेशीद्रव्यामध्ये आढळते. आता इथे केंद्रकामध्ये जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा RNA जो आहे हा कुठे आढळतो, याची लोकेशन काय आहे? तर RNA हा नेहमी पेशीद्रव्यात असतो आणि DNA हा नेहमी केंद्रकामध्ये असतो. समजा ही आहे पेशी. ठीक आहे. इथे केंद्रक आहे. तर केंद्रकामध्ये असतो DNA. DNA काय करतो? जेनेटिक माहितीचा साठा ठेवतो शरीरामध्ये आणि हे आहे पेशीद्रव्य आणि पेशीद्रव्यामध्ये असतो RNA. ठीक आहे. DNA आणि RNA कुठे असतो समजलं? आता सामान्यतः दोन प्रकारचे RNA असतात. मग ते कोणते? जनुकीय म्हणजे काय? जेनेटिक RNA आणि अजनुकीय म्हणजे नॉन जेनेटिक RNA. तर आपल्याला आता RNA चे प्रकार बघायचे आहे. जसं दोन प्रकारचे आहे, एक जेनेटिक आहे म्हणजे जेनेटिकली आलेला आहे, जो पॅरेंट्स कडनं फिटस मध्ये आलेला आहे आणि एक काय आहे, तो तयार झालेला आहे, नॉन जेनेटिक आहे. ओके, जो काय अजनुकीय आहे. ठीक आहे. तर बघा, काही विषाणूंमध्ये RNA हे जनुकीय घटक असतात, जेनेटिक मटेरियल. आता आपल्यामधलं जेनेटिक मटेरियल DNA आणि RNA दोघं आहे. पण काही असे विषाणू आहे ज्यांच्यामध्ये DNA नसतोच. मग त्यांच्यात कोण असतं? जेनेटिक मटेरियल म्हणून RNA असतो. तर जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? की शरीरामध्ये जेनेटिक माहितीचा साठा ठेवलेला असतो. जसं जनरेशन टू जनरेशन एखादी गुणधर्म, एखादी गोष्ट कॅरी होत आहे. समजा आई-वडिलांचा कलर, आई-वडिलांची हाईट किंवा त्यांचा एखादा गुणधर्म त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जातो आहे. म्हणजे काय आहे? हे जीन्स ट्रान्सफर होत आहेत. म्हणूनच ते गुणधर्म पण ट्रान्सफर होत आहे. मग ह्याचा साठा, ह्या माहितीचा साठा ठेवणारं जेनेटिक मटेरियल आपल्यामध्ये DNA आहे. DNA आणि RNA. पण काही विषाणू असे की यांच्यामध्ये फक्त RNAच असतो. समजलं? आता अजनुकीय RNA म्हणजे नॉन जेनेटिक RNA म्हणजे प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी उपयोगात येतात. म्हणजे ते असे नाहीये की ते ट्रान्सफर झालेले, पण त्यांचे टाइप पडलेत. का टाइप पडले? कारण त्यांना प्रथिने बनवायची. तर प्रथिने जे बनवतात, प्रथिने काय आहे आपण बोलतो इन जनरल, प्रोटीन इज लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. मग अमिनो ऍसिड जे आहे, अमिनो आम्ल जे आहे, त्याची लांब शृंखला, ठीक आहे, एकाला एक ते जर जोडले तर काय बनतं? प्रोटीन बनतं. मग हे कोण तयार करतं? तर हे RNA हा प्रोटीन सिंथेसिसला मदत करत असतात. ओके. आता RNA ची रचना ही DNA सारखीच असते, पण RNA हे एकेरी स्तंभाने म्हणजे सिंगल स्टँडर्ड असतात आणि DNA डबल स्टँडर्ड असतात. समजलं? आता हे झालं जर DNA, तर RNA फक्त असे दिसतील तुम्हाला. ठीक आहे, समजलं? चला पुढे बघू. आता अजनुकीय RNA चे प्रकार बघायचे आहे. एकूण 3 प्रकारचे RNA असतात. जे कोण आहे? अजनुकीय. अजनुकीय म्हणजे आलेत का ते दुसरे पिढीतून? नाही ना. ते जनरेशन टू जनरेशन कॅरी झालेले नाहीये. अजनुकीय आहे. याच्यात त्यांचे 3 प्रकार आहे. एक आहे mRNA. याचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारला जातो. mRNA म्हणजे मेसेंजर RNA. ओके. त्यानंतर इथे आलेला आहे tRNA, इथे डबल झाला आहे, हे आहे tRNA. tRNA ला आपण काय बोलतो? ट्रान्सफर RNA. ओके. आणि दुसरं आहे rRNA, सॉरी तिसरं काय आहे? rRNA, ज्याला आपण म्हणतो रायबोझोमल RNA. असे हे अजनुकीय RNA चे 3 प्रकार आहे. mRNA जो आहे हा असतो केंद्रकासोबत. ठीक आहे, केंद्रक कुठे आहे? DNA.
डीएनए कुठे आहे? केंद्रकामध्ये. मग डीएनए कडून केंद्रकामधून आरएनए कडे माहिती घेऊन येणारा असतो mRNA, म्हणून त्याला आपण मेसेंजर आरएनए म्हणतो. जसं डीएनए वरती माहिती आहे, डीएनए ने काय केलेलं आहे? माहितीचा साठा करून ठेवलेला आहे. मग डीएनए वरतील जे न्यूक्लियोटाइड आहे त्याची माहिती, ते न्यूक्लियोटाइड कशा पद्धतीने आहे ती माहिती घेऊन आरएनए कडे पेशीद्रव्यात कोण येतो? हा mRNA येतो. म्हणून याला मेसेंजर आरएनए म्हणतो, कारण तो डीएनए चा मेसेज आरएनए कडे घेऊन येत असतो. नंतर आहे ट्रान्सफर आरएनए. नंतर प्रोटीन सिंथेसिस साठी त्या मेसेजला ट्रान्सफर केलं जातं, म्हणून याला म्हणतात ट्रान्सफर आरएनए. आणि नंतर आहे आरआरएनए म्हणजे रायबोझोमल आरएनए. जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस चालू असते तेव्हा हे रायबोझोमल आरएनए हेल्प करतात, तेव्हा ते प्रोटीन सिंथेसिस व्यवस्थित होतं. अशा पद्धतीचे हे 3 आरएनए आहेत. ओके. यांचे कार्य म्हणजे प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी डीएनए कडून रायबोझोम्स म्हणजे रायबोझोम कडे कोडॉन, जसं मी बोलली तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे कोडॉनच्या स्वरूपात संदेश वहन करणे, यांचे प्रमाण जवळपास 3 ते 5% असते. ठीक आहे. कोणाचे सांगितलं? mRNAचं फंक्शन इथे सांगितलेलं आहे. याचं प्रमाण किती आहे? 3 ते 5% असते. तसंच आता बघा, प्रत्येक mRNA वर कोडॉन असतात. ठीक आहे. एक प्रकारचे कोडॉन्स असतात. त्याला जनुकीय कोड म्हटलेलं असतं. काय आहे ते? न्यूक्लियोटाइड असतं. समजा इथे हा ॲडेनिन आहे, सायटोसिन आहे, गॉनिन आहे. तर हे काय आहे? एक न्यूक्लियोटाइड. हे तिघांचा मिळून काय बनला? एक न्यूक्लियोटाइड. हा काय झाला? कोड झाला. काय झाला? कोड. याला आपण काय बोलतो? कोडॉन बोलतो. हा जेनेटिक कोड आहे. ठीक आहे. म्हणजेच हे ठराविक प्रथिनांच्या निर्मितीच्या माहितीचा साठा असतो. म्हणजे हे काय आहे? जे प्रथिन निर्मिती होणार आहे त्यांच्या माहितीचा काय आहे? हे साठा आहे. ओके. त्यानंतर आहे आरआरएनए. आरआरएनए काय? सर्व प्रकारांपैकी 80% आरएनए हे आरआरएनए असतात. व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जाईल की आरआरएनए किती आहेत, तर किती टक्के आहेत ते? 80%. ठीक आहे. सर्वात जास्त असतात. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स बाइंडिंग साइट फॉर mRNA. ठीक आहे. mRNA ला जागा देतात. काय करतात ते? आरआरएनए काय आहे? रायबोझोमल आरएनए आहे. जेव्हा mRNA येईल तर mRNA ला काय करतात ते? बाइंडिंग होण्यासाठी, ठीक आहे, जागा प्रोव्हाइड करतात, जागा देण्याचं काम करत असतात. ठीक आहे. नंतर बघा आपण बघणार आहोत टीआरएनए, ज्याला आपण बोलतो ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर आरएनए असतात 10 ते 20%. किती असतात? 10 ते 20% असतात. रायबोझोम कडे अमायनो आम्लाचे वहन करणे. आता मी तुम्हाला काय म्हटलं? प्रोटीन सिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये हे मदत करतात. ट्रान्सफर करणार आहे. नावातूनच कळतं कशाचं तरी ट्रान्सफर करणार. मग रायबोझोम कडे अमायनो आम्लापासून प्रोटीन बनतात, प्रथिने बनतात आणि तेच आता बनवायचंय. म्हणून ते रायबोझोमला सांगतात की आम्हाला अमिनो आम्ल दे. अमिनो आम्लाचे वहन करणे यांचं काय असतं? कार्य असतं. आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या प्रथिनांची जी निर्मिती आहे ते करण्यासाठी जवळपास 20 अमायनो ऍसिड लागतात. हा प्रश्न परीक्षेला येतो की प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी शरीरामध्ये किती अमिनो आम्ल पाहिजे? तर 20 पाहिजे. किती पाहिजे? 20 अमिनो आम्लाची गरज भासते. व्हेरी इम्पॉर्टंट, परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाईल. ठीक आहे. तर समजला आरएनए व आरएनएचे प्रकार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. जय हिंद.